आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून। राज्य सरकारने शेतकरी हिश्श्यासह विमा कंपन्यांना 2300 कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिलेला आहे। मात्र यानंतर देखील विमा कंपन्यांनी केवळ 21 दिवसांचा खंड पडलेल्या मंडळांमध्येच अग्रिम देऊ अशी भूमिका घेतल्याने आता राज्य सरकार विरुद्ध विमा कंपन्यांचा संघर्ष पाहायला मिळतोय। उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळवून देण्यासाठी मदत केंद्रे उभारा असे आदेश दिलेले आहेत। 36 पैकी 24 जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झाला नसल्याने राज्यावर अन्नधान्य टंचाईचं सावट निर्माण झालंय। पावसाअभावी कडधान्य अन्नधान्यांच्या लागवडीमध्ये मोठी घट झाली असून खरीप पिकांचं उत्पादन 50% कमी राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी वर्षामध्ये अन्नधान्यांची टंचाई जाणवण्याची भीती व्यक्त होतीये। यंदाचा गळीत हंगाम कधी सुरू करायचा या संदर्भात निर्णय घेण्यासाठी मंत्री समितीची बैठक येत्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यातील ऊस तोडणी हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करावा अशी मागणी विस्मानं केली। शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी ऊसाला 5000 रुपयांचा दर देण्याची मागणी केली आणि सोबतच गतवर्षीच्या हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता प्रति टन 1000 रुपये मिळावा अशी मागणी करताना साखर, दूध आणि शेतीमाल देखील अडवू असा थेट इशारा देण्यात आलाय। ऊसतोडणी मजुरांना प्रति टन 400 रुपये द्या या मागण्यांसाठी ऊसतोड मजूर संघटनेनं संपाची हाक दिली आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून 4 कीडनाशकांवरती बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयानं देशामध्ये नोंदणीकृत 4 कीडनाशकांवरती वापर, विक्री आणि वितरणास मनाई करणारा आदेश सरकारी गॅजेटमधील प्रसिद्धीद्वारे जारी केलेला आहे। हिंगोलीत हळदीला 5000 रुपये 898 रुपये ते 14588 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय। हिंगोली बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर पर्यंत हळदीची एकूण 1,77,461 क्विंटल आवक झाली। पणन महासंघाकडून कापूस खरेदी संदर्भात अद्यापही काही माहिती मिळालेली नाही। त्यामुळे ह्या खरेदी संदर्भात अनिश्चितता कायम असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर यावरती निर्णय होण्याची शक्यता आहे। अलमट्टी धरणाची उंची विरोधात सर्वपक्षीय संघटना आणि शेतकरी रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। इरिगेशन फेडरेशनकडून हा इशारा देण्यात आल्यानं आता पुन्हा एकदा हा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे। आणि या बातमीसोबत पुन्हा एकदा बातमी कृषी राज्य संदर्भातील कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्या आता विस्ताराने पाहूयात। महत्त्वाची बातमी आहे ती सुरुवातीला म्हणजे राज्यावर अन्नधान्य टंचाईचं सावट पाहायला मिळतंय। 36 पैकी 24 जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालाच नाहीये। खरीप पिकांचं उत्पादन 50% पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे आणि पावसाअभावी कडधान्य अन्नधान्यांच्या लागवडीमध्ये मोठी घट झाली आहे। आगामी वर्षामध्ये अन्नधान्यांची टंचाई जाणवण्याची भीती ही व्यक्त होऊ लागली आहे। प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिल्हे कोणते आहेत ते आपण पाहूयात। पश्चिम महाराष्ट्र पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, उत्तर महाराष्ट्र नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, मराठवाडा जालना, बीड, लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली। पश्चिम महाराष्ट्र पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि नगर। विदर्भ अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि नागपूर, चंद्रपूर। उत्तर महाराष्ट्र नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव। पश्चिम महाराष्ट्र पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर। बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आसूड मोर्चा काढण्यात आला। माजलगाव उपविभागीय कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा, वीज बिल माफ करावं आणि यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला।
शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर आज माजलगावच्या उपविभागीय कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाचा मोर्चा झालेला आहे। खरं तर बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असताना देखील हे प्रशासन आणि सगळे राज्यकर्ते फक्त बोलण्याचं काम करत आहेत, म्हणून आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे। जर यांना मोर्चा आणि लोकशाहीच्या मार्गाने जर आम्ही मागण्या करून जर यांना काही फरक पडत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन आम्हाला करावे लागतील। आणि जे आज शेतकऱ्याचा छळ चाललेला आहे, मग MSCB असेल की अनुदानाचे असतील, पीक विम्याचे प्रश्न असतील, असे प्रलंबित पडलेले आहेत, हे तात्काळ मार्गी काढावेत, अन्यथा आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यामध्ये बोगस पीक विम्याचा नवा घोटाळा समोर आलेला आहे। भाजप नेत्यांच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या जागेवरती 99 एकरचा पीक विमा भरल्याचं समोर आलंय। तर याचीच भाजप नेते मोहन जगताप यांनी पुराव्यासह पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली। GST सेंटरवाला आहे, त्याचं 98 लाख आहे, त्याचं मी पुराव्यानिशी आणि ID ते बॉन्ड हे ते सगळं तक्रार कायदेशीर SP साहेबाकडे आणि ग्रामीण पोलीस स्टेशन मालवण या ठिकाणी दाखल केलेली। असं म्हणायचं आहे की हे 110% रॅकेट आहे। त्याचं कारण असं ते बी मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगतो की संबंधित जी कंपनी आहे, इन्शुरन्स कंपनी, ज्या ठिकाणी बॉन्ड म्हणजे खोटा हे जर त्यांच्या लक्षात येत नसेल, पीक विमा जरी ऑनलाईन असेल पण छाननी करणारे अधिकारी हे कंपनीचे आहेत। मग छाननी करीत असताना छत्रपती सहकारी साखर कारखाना अकृषी खाली येत असताना आपण त्या ठिकाणी सर्वेला पाठवतो माणसं, म्हणजे याचा अर्थ ही सगळी टीम हे संघची मोठी साखळी आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी कांदा शुल्कावरून राज्य सरकारवरती निशाणा साधलाय। सरकारनं कांद्यावर 40% टॅक्स लावायचं पाप केल्याचं म्हणत सुळे यांनी राज्य सरकारवरती निशाणा साधला। 5 महिन्यापूर्वी मी स्वतः ट्विट केलं होतं एक पियुष गोयलांना की कांद्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, जगामध्ये कांदा कमी आहे आणि महाराष्ट्रात कांदा सरप्लस आहे। तर तुम्ही जर परदेशाची पॉलिसी बदलली आणि लगेच परदेशात कांदा पाठवला तर प्रचंड पैसे या आपल्या शेतकऱ्यांना मिळाले असते। पण तिथे पाठवण्याच्या ऐवजी त्यांनी 40% टॅक्सच लावला। या देशात सगळ्यात पैसेवाले जे लोक आहेत ते एवढा 40% टॅक्स भरत नाही, पण कांद्यावर 40% टॅक्स लावायचं पाप या सरकारने केलंय। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटामध्ये सापडलेला आहे आणि कमी पावसाच्या अभावी सोयाबीन पिकावरती येलो मोजॅक या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। त्यामुळे पीक करपायला लागलेले आहेत। येलो मोजॅक रोगामुळे पानं कोरडी पडत चाललेली असून नैसर्गिक संकटासमोर शेतकरी मात्र हतबल झालाय। आम्ही सोयाबीनची लागवड केलेली होती। पावसाच्या अनियमितपणामुळे सोयाबीनचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। त्याच्यानंतर जो पाऊस आला 1-1.5 महिन्याचा गॅप देऊन, त्याच्यामुळे सोयाबीनवर येलो मोजॅक आलेला आहे। जे खर्च टाकलेला आहे तो पण निघणार नाही आमचा। परिस्थिती फार भयानक आहे। सरकारला आमची विनंती आहे की आमचे सोयाबीनचे पंचनामे करून आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई आधार द्यावा। लातूरमध्ये शेत रस्ता आणि शिवरस्त्यासाठी सरकारकडून करोडो रुपये खर्च करून रस्ता तयार केला जातोय, मात्र गावातील सरपंचानं चक्क 50 ते 60 शेतकऱ्यांचा शेत रस्ता अडवलाय। देवणी तालुक्यातील कावटळ गावातील हा प्रकार घडलेला आहे। शेत रस्ता अचानक बंद केल्यानं शेतकऱ्यांसमोर संकट उभं टाकलंय, तर सरपंचानं बंद केलेला रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। वडिलोपार्जी आमच्या लहानपणापासून हे रस्ता कायम चालू आहे। आज गावचे सरपंच आणि चेअरमन सुद्धा हे त्याने हा रस्ता बंद केल्यात। आम्हाला आज शेताकडे जायला काहीच वाव नाही, जाता येत नाही शेताकडे। आज गावात बसून 50 शेतकरी आहे इकडे, 50 शेतकरी घरी बसून नाहीत। शेताकडे जायला ढोर गोर जनावर जायला रस्ता नाही। त्याबद्दल मेहरबान करून साहेबांनी रस्ता आम्हाला मोकळा करून देणे। गावचे सरपंच त्यांची जमिनी तर लागून आहे आणि साईडच्या शेतकऱ्यांची पण आहे। त्या दोघांचा वाद आहे की ही माझी हद्द इथून आहे, तो बोलतो माझी हद्द इथून आहे। आणि जुना जे रस्ता आहे वहिती वाट जे चालू रस्ता असलेला त्याच्यावर कंस्ट्रक्शनचं काम त्यांचं चालू आहे। शाळेची कंपाऊंड वॉल असं ते बांधत आहेत, पण रस्ता कुठं नाही त्या दोघांनीच आम्हाला काढून द्यावा। हिंगोली जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्याने हैदोस घातलेला आहे। गोरेगाव परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं वन्य प्राणी उद्ध्वस्त करतायत, त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि या संदर्भात शेतकऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूया। हिंगोली जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांनी हैदोस घातलेला आहे।
आणि मी सध्या हिंगोलीच्या जे गोरेगाव परिसरामध्ये आहे, या परिसरामध्ये वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांनी वन विभागावरती मोर्चे काढले, मात्र मोर्चे काढून देखील जे आहे ते वन्य प्राण्यांचा बंदोबस्त वन विभाग करत नाही आणि यामुळे आता शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे. या संदर्भात आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा, मला सांगा, आपल्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे वन्य प्राण्यांच्या हस्ते, काय सांगाल? रोही, रानडुकरं आणि वानराने नुकसान केलेलं आहे. कमीत कमी 30 ते 35-40 हजाराचं नुकसान काल केलं आणि राहायला सोयीला आज सकाळी 20 ते 25 हजाराचं नुकसान केलं. आत्ता लोक कमीत कमी 60 ते 65 हजाराचं नुकसान केलेलं आहे. हे पराठीचं पीक आहे साहेब. या पराठीच्या पिकात रात्री, सकाळी आणि आज सकाळी नीलगाय, ज्याला की आमच्या इकडे रोही म्हणतात, त्या रोहीनं अतोनात नुकसान केलं आणि वानेराचा तर लय त्रास आहे. किती नुकसान झालेलं आहे? एका एकराच्या पराठीतलं अतोनात नुकसान झालं. आमची अशी मागणी असेल की बाबा आमच्या याचे पंचनामे करून आम्हाला याचा मोबदला देण्यात यावा. वारंवार एकदा नाही दोनदा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माननीय रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात वन विभागावर मोर्चे काढले आणि त्या ठिकाणी वन विभागाने सांगितलं आम्ही बंदोबस्त करतो, परंतु आतापर्यंतही या वन्य प्राण्यांचा, वानराचा, रोह्याचा बंदोबस्त केला नाही. आज ही आम्ही या ठिकाणी भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या गावात हो, आज आता तरी या महाराष्ट्राच्या कृषी विभागाने लक्ष द्या बाबा, इथं भारतरत्नाच्या गावात हो, तुम्हाला तरी एखादा 2 ठेका भेटेल, त्यातून 2 पैसे भेटतील. पण आमच्या शेतकऱ्याचं जर हातातोंडाशी आलेलं पीक जर गेलं तर आम्हाला या ठिकाणी बँकेचं कर्ज आम्ही कशाने भरायचं, लोकांचे व्याजाने आणलेले पैसे आम्ही कशाने भरायचे. आज आमच्यावर आत्महत्या करायची वेळ या वन्य प्राण्यामुळे आलेली आहे. वन्य प्राण्यांचा कायमस्वरूप बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकऱ्यातून केली जाते. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्यानं लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटो फुकटमध्ये वाटले आहेत. 200 रुपयांपर्यंत गेलेल्या टोमॅटोचा भाव गडगडलेला आहे. बाजारामध्ये टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. जिल्ह्यातल्या मुरुड येथील विश्वनाथ माळी ह्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटो हे फुकट वाटले आहेत. 5 लाख रुपये खर्च झाला. उत्पन्न 600 कॅरेट विकलंय मी. अजून बी 2 आठवड्याचं मला पेमेंट बाहेरचं द्यायचं राहिलंय, कारण माल फक्त गाडीमध्ये चाललाय. 40 रुपये 60 रुपयानं माल जातोय, वाहतुकीमध्ये सगळं चाललंय. शेतकऱ्याला न्याय मिळावा, दुसरं काय नाही आमचं म्हणणं. शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणायचंय की शेतकरी राजानो, ह्या बळी पडू नका. ही जाती वेदेचं राजकारण करायला, जातीचं ठेवू नका. आपल्या मालाचं बघा, आपलं नुकसान करून घेऊ नका. सांगली जिल्ह्यातील भात पिकाचे आगार म्हणून ओळख असणाऱ्या शिराळा तालुक्यामध्ये यंदा भाताच्या उत्पादनावरती मोठा परिणाम होणार आहे. पावसाच्या विलंबामुळे जवळपास 40% भात उत्पादन घटण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. शिराळा तालुक्यामध्ये जवळपास 11,170 हेक्टर हे भात पिकाचं क्षेत्र आहे. मात्र यंदा यावेळी पाऊस न झाल्यानं उत्पादनावरती परिणामाची शक्यता आहे. कोकणामध्ये यावर्षी भात शेती चांगल्या स्थितीमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. गणेशोत्सवापूर्वी जवळपास 20 ते 25 दिवस पावसानं दडी मारलेली होती आणि त्यामुळे कोकणातील भात शेती धोक्यामध्ये आलेली होती. मात्र यानंतर पावसानं बऱ्यापैकी हजेरी लावल्यानं पिकांना जीवनदान मिळालेलं असून भात शेती ही जोमात आहे. दरवर्षी परतीचा पाऊस जो दसऱ्याच्या कालावधीमध्ये मिळतो, ज्याला आपण नवरात्रोत्सव म्हणतो, यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. यावर्षी जर आता जे वातावरण आहे असं वातावरण राहिलं दसऱ्यापर्यंत की दसऱ्यानंतर, तर बऱ्यापैकी शेतकऱ्याला यावेळी उत्पन्न आहे. आम्ही दरवर्षी एक काडी, ज्याला आम्ही 6444 हे जे बियाणं आहे ते करतो, ज्याच्यामध्ये सर्वाधिक आणि बऱ्यापैकी उत्पन्न येतं. आणि यावर्षी आम्ही 2 हेक्टरचा प्लॉट केला आहे आणि जर परतीच्या पावसाने किंवा निसर्गाने साथ दिली तर बऱ्यापैकी यावेळी आम्हाला उत्पन्न आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.